आज खऱ्या अर्थानं आम्ही बिदाल जिल्हा परिषद गटासाठी माझी पत्नी सौ मोनाली प्रशांत विरकर हिचा अर्ज शरदचंद्रजी पवार पक्षाकडून दाखल केलेला आहे। माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला हेच सांगतोय की येणाऱ्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष असेल आणि आमच्यासोबत येणारे सर्वच मित्रपक्ष रासप असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा परिषदेवर यशवंत विचारांची सत्ता आम्ही निर्माण करणार आहोत आणि सातारा जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा नववैभव देण्याचं काम आम्ही या निमित्तानं करणार आहोत। आमच्या समोर आव्हान आहे, त्याचबरोबर ते एक महाराष्ट्रासमोरचं आव्हान उभं झालंय। म्हणजे महाराष्ट्रच काय पण देशासमोरचं भाजप हे फार मोठं आव्हान आता निर्माण झालंय। आज घराणेशाहीवर टीका करणारे आज घरातले 5-5 उमेदवार उभं करतायत। एक नव्हे तर 5 उमेदवार 5 गटात उभे करायचे, हे घराणेशाही कुठल्या पद्धतीची आहे याचा खरंच जनतेने विचार करणं गरजेचं आहे। हे आव्हान कोणी विरोधी पक्षांसमोरचं नाही, तर हे सामान्य जनतेच्या समोरचं आव्हान आहे आणि त्याला जनताच मतदानातून उत्तर देईल। काय सांगताल, आता पुन्हा एकदा प्रचार होणार आहे, त्यावेळेस पाणी प्रश्नाचा मुद्दा डबल येणार आहे, पाणी मिळेल असं बिदाल गटात सांगणार येणार आहे। बिदाल गटात तुमच्याच साक्षीनं मी मागे पत्रकार परिषद घेतली होती आणि पाणी येणार हे विधानसभेच्या 4 टर्म झाल्या। आमच्या बिदाल जिल्हा परिषद गटात प्रत्येक वेळेस एकच आव्हान केलं जातं की एवढी वेळ निवडून द्या, येणाऱ्या 1.5 वर्षात बांधावर पाणी येईल, कृष्णा खोऱ्याचं पाणी तुमच्या शेतात खळाळेल। पण 4 टर्म पंचवार्षिक गेल्या, जवळपास 20 वर्ष झाली, पण अजूनपर्यंत त्या पाण्याचा प सुद्धा कुठं दिसला नाही। प्रत्येक इलेक्शनच्या सुरुवातीला हे पाण्याचं पाणी पूजन किंवा योजनेचं पूजन या आंधळी धरणाच्या पाठीमाग आमदारांच्या बंगल्यावर होत असतं आणि तिथून पुढं त्याचं काही होत नाही। हे सर्वसामान्य जनतेनं ओळखलेलं आहे। आता फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून परत सत्ता हे समीकरण चाललंय, पण आम्ही सामान्य जनतेच्या पुढे हात जोडून कळकळीची विनंती करून आणि हे सगळं चित्र जे खोटं लबाड चित्र आहे हे दाखवून आम्ही जनतेच्या समोर जात आहोत आणि निवडणूक लढवत आहोत। आमचं विजन उमेदवारीबद्दल सध्या आता जिल्हा परिषदेची उमेदवारी आहे, जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं बोललं पाहिजे। महाराष्ट्रात मराठी शाळांचा मुद्दा गाजतोय आणि जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा या वाचल्या पाहिजेत आणि त्याची गुणवत्ता आणखीन चांगली झाली पाहिजे। त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या गटाचा असेल, गणाचा असेल, पंचायत समितीचा असेल, सर्वांगीण विकास झाला पाहिजे। सर्व योजनांचा सामान्य लोकांना, सामान्य जनतेला त्याचा फायदा करून द्यायचा आणि त्याच्यातून लोकांचा, सर्वसामान्य लोकांचं जीवन हे बहरायचं, हाच आमचा सर्वात मोठा अजेंडा आहे। सर्वसामान्यांसाठी सत्ता वापरायची, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण आम्ही बदलण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहे। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।